बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र। अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ। प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठलाच्या कोटमगाव येथे आज पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली। यावेळी विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या दिंड्यांना व भाविकांना येवला व्यापारी महासंघाच्या वतीने हजारो किलोची खिचडी, राजगिरा लाडू व पाण्याचे वाटप करण्यात येत आहे। प्रति पंढरपूर समजले जाणाऱ्या येवले तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव येथे मोठी यात्रा आज एक आषाढी एकादशी निमित्त भरत असते। याच निमित्ताने येवला व्यापारी महासंघाने सालाबाद प्रमाणे यंदाही हे 4थं वर्ष चालू आहे। साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू, त्याचप्रमाणे पाणी पाऊच व केळी ही येणाऱ्या सर्व दिंड्यांसाठी फराळाची व्यवस्था इथे केलेली आहे। चांदवड, मनमाड, बिंचूर, लासलगाव, सिन्नर, येवला तालुका, वैजापूर, कोपरगाव या सर्व तालुक्यातून दिंड्या या इथे येत असतात। या सर्वांची फराळाची व्यवस्था व्हावी यासाठी येवला तालुक्यातील, येवला शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपलं योगदान देऊन हा इथे मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यावर्षी 558 किलो फक्त साबुदाणा याचं खिचडी बनवण्यात आलेली आहे। तसेच 100 किलो राजगिरा लाडू व 20 कॅरेट केळी, त्याचप्रमाणे 22,000 पाण्याचे पाऊच हे भाविकांसाठी आम्ही उपलब्ध केलेले आहे। जय हरी विठ्ठल। येवला येथे प्रति पंढरपूर समजले जाणारे कोटमगाव विठ्ठलाचे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे। येवला व्यापारी महासंघाच्या वतीने साधारणतः 1000 किलोपेक्षाही जास्त प्रमाणात भरेल एवढी मोठी खिचडीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे व कमीत कमी 1,00,000 ते 1,25,000 भाविक या ठिकाणी दरवर्षी येत असतात। त्यांना या ठिकाणी खिचडी, राजगिराचा लाडू, पाणी पाऊच व केळी या ठिकाणी व्यापारी महासंघाच्या वतीने या ठिकाणी वाटप केलेले आहे। येवला शहरातील सर्व व्यापारी यांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे। मी या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं व्यापारी महासंघाच्या वतीने स्वागत करतो व आभार मानतो।